चला आज आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने सुरमईचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे खवणलेलं किंवा बारीक कापून घ्या. अद्रक घ्यायचं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10. आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तेल गरम करून याच्यामध्ये हिंग, टॅमॅटो टाकायचा आहे, धणा पावडर, जिरा पावडर, मसाला, हळद पण टाकायची आहे आणि चांगलाच मसाला आधी परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाका लागत असेल तर. आपण इथे तेलाचा कमी वापर केलेला आहे. आता सुरमई चांगली धुवून घेतलेली आहे, ती पण याच्यात टाकून घ्यायची. वाटण पण याच्यात टाकून घ्यायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट चांगलं मिक्स करून. आता पाणी टाकायचं आहे, कोकम टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 15 मिनिटं आपल्याला हे कालवण शिजवून द्यायचं आहे लो फ्लेमवर. आणि मस्त आपलं कालवण तयार झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही कालवण बनवलं नसेल तर बनवून बघा, खूप छान लागतं खायला.